नमस्कार. जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी माया दणके. मी मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. येत्या 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मातीतून 100 खेळाडू पाठवणे हाच माझा ध्यास आहे. मित्रांनो, आपण जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून या आपल्या सिरीजमध्ये एक जबरदस्त असं जगतविख्यात इंग्लिश मधील पुस्तक डेव्हिड गॉगिन्स, अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर यांचं हे पुस्तक पाहत आहोत. कांट हर्ट मी, मास्टर युअर माइंड अँड डिफाय दी ओड्स. हे एक जबरदस्त असं बेस्ट सेलर पुस्तक ठरलेलं. आपण त्याची बुक समरी गेले 10 दिवस झालं 9 दिवस झालं पाहत आहोत. आजचा या बुक समरीचा शेवटचा भाग आहे आणि आपण या पुस्तकामध्ये लेखकाने 11 चॅप्टर आणि 11 चॅलेंजेस आपल्या समोर ठेवलेली आहेत आणि या 11 चॅलेंजेसला आपण ऍक्सेप्ट करून आपणही आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिनीमध्ये अनेक छोटे छोटे बदल करून वेगवेगळ्या अशक्यतांना शक्य करून दाखवू शकतो असं लेखकाचं म्हणणं आहे. सो लेखकाने स्वतः एक अल्ट्रा मॅरेथॉन रनर, अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये 60 पेक्षा जास्त रेकॉर्ड लेखकाच्या नावावर आहेत. ट्रायथलॉनचे रेकॉर्ड आहेत. त्यासोबतच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, युनायटेड स्टेट्सच्या या तिन्ही सैन्य दलातील सगळ्या ट्रेनिंग केलेला हा एकमेव असा अमेरिकन ऍथलेट आहे. सो या पुस्तकाची बुक समरीला आपण सुरुवात करूया. आपण चॅलेंजेस पाहत आहोत या पुस्तकातले. यस, या पुस्तकातल्या चॅलेंजेस कडे जाऊया आपण. जस्ट अ सेकंड. आपण काल काय पाहिलं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. यस, आपण काल चॅलेंज 1, What excuses are you making? Don't hold back. Don't be nice to yourself. कोणत्या एक्सक्युजेस तुम्हाला थांबून ठेवत आहे, त्या एक्सक्युजेसला, त्या तुमच्या स्टॉपेजला तिथेच थांबवू नका. तर त्या अशक्यतांना शक्य करण्याची तुम्ही तयारीला लागा. यस, हे चॅलेंज आपल्या समोर लेखकाने ठेवलेलं आहे. दुसरं चॅलेंज ठेवलेलं आहे, तुम्ही तुमच्या आसपास असणाऱ्या संधींना उघड्या डोळ्यांनी पाहता का आणि तुम्ही स्वतः निवडलेल्याच मार्गावर तुम्ही चालत आहात का? हे चॅलेंज, सेकंड चॅलेंज लेखकाने आपल्या समोर ठेवलेलं आहे. हे काल आपण पाहिलेलं आहे. आणि चॅलेंज थर्ड लेखकाने ठेवलेलं आहे, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि तुम्हाला जे खूप जास्त हार्ड वाटते ती गोष्ट करायला आजपासून आणि आत्तापासूनच सुरुवात करा. कारण लेखकाचा स्वतःचे अनुभव, स्वकथन लेखकाने या पुस्तकात सांगितलेलं आहे. स्वतःच्या लेखकाने या पुस्तकामध्ये छोटे छोटे इमेजेस सुद्धा टाकलेले आहेत. त्याच्या विनिंगचे जे मेडल्स मिळाले ते सुद्धा लेखकाने या पुस्तकामध्ये चित्र टाकलेली आहेत. आणि अनेक वेळास लेखकाला अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. पहिल्या वेळेस प्रयत्न केला म्हणून त्याला लगेच यश मिळालं असं कधीच नाही झालेलं. अनेक ट्रॅजेडीला त्याला सामोरं जावं लागलं. त्यामुळे तो कम्फर्ट झोन मधून जेव्हा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत गेल्या असं लेखक इथे सांगतो. यस, चॅलेंज 4 कडे जाऊया आपण आज. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशनला स्वीकारा. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक ट्रॅजेडीज येतील, अनेक कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशन येतील. त्याला स्वीकारण्याची तयारी तुम्ही मनापासून तयार राहा. कारण लाईफ इज अ बिग माइंड गेम असं लेखकाचं म्हणणं आहे. मी या सगळ्या लढाया जे जिंकलो आहे ते फक्त मनाच्या शक्तीवर जिंकलो आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. कारण माझं माइंड पॉवर मी पूर्णपणे वापरली आणि या सगळ्या ट्रॅजेडी मधून मी बाहेर पडत गेलो. त्यामुळे मी कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह सिच्युएशनला स्वीकारत गेलो. अनेक चॅलेंजेस मला स्वीकारणं मला खूप आवडतं असं लेखक इथे सांगतो. सो C4, C5 टाईप करा. अशी गोष्ट मिळवा जी तुम्हाला अशक्य आहे अशी वाटत होती. त्यासाठी व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरा असं लेखक इथे सांगतो आपल्याला. मी ज्या वेळी अल्ट्रा मॅरेथॉनचे रेकॉर्ड करत गेलो त्यावेळी मी
10 वेळेस माझ्या व्हिज्युअलायझेशन, माझ्या स्वप्नामध्ये मी त्या 10 वेळा अल्ट्रा मॅरेथॉन जिंकलेलो होतो. मी माझं व्हिज्युअलायझेशन इतकं पक्क करायचो, इतकं स्ट्रॉंग करायचो की ते रेकॉर्ड माझंच व्हायचं. त्यामुळे माझं व्हिज्युअलायझेशन एकदम जबरदस्त होतं. मी जेव्हा पुलअप्स 4030 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड केलं, त्यावेळेस मी 10 वेळेस माझं 10 काय हजारो वेळेस मी माझं व्हिज्युअलायझेशन केलं आणि माझ्या व्हिज्युअलायझेशनच्या पॉवरमुळे मी हे रेकॉर्ड करू शकलो, असं लेखक इथे म्हणतो. सो व्हिज्युअलायझेशन करा, तुम्हाला तुमची ध्येय मिळतील. सो C5 हे टाईप करा. खूप पॉवरफुल आहे हे चॅलेंज 5. अशी गोष्ट मिळवा जी तुम्हाला अशक्य आहे अशी वाटते. आपल्याला अनेक गोष्टी आपल्या स्वतःला अशक्य आहेत, मी स्वतः करू शकत नाही असं वाटतं. मात्र त्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निकद्वारे इझिली मिळवू शकता. चॅलेंज 6 आपल्या समोर लेखकाने ठेवलेलं आहे. C6 असं टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या कुकी जारला भरण्यासाठी दररोज काहीतरी नवीन गोष्टी शिका आणि त्याचा आनंद घ्या, असं लेखक इथे आपल्याला सांगतो. कुकी जार मेथड चा वापर करून लेखकाने हे सगळे रेकॉर्ड केले, असं लेखकाचं म्हणणं इथं आहे. लहानपणापासून त्याचे ट्रनिस गोगिन्स हे जे वडील होते, अत्यंत अलिशान उच्चभ्रू अशा वस्तीमध्ये राहून सुद्धा ट्रनिसला आणि डेव्हिडला आणि डेव्हिडच्या आईला अत्यंत कठीण प्रसंगामध्ये, पॉवर्टीमध्ये, ट्रॅजेडीमध्ये जीवन त्यांचं व्यतीत करावं लागलं. आणि या सगळ्या गोष्टीमधून जात असताना डेव्हिडचं म्हणणं की मी या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दुःख भरलेलं आहे, तरी पण मी माझ्या कुकी जारला भरण्यासाठी दररोज काहीतरी नवीन गोष्टी करतो आणि माझा आनंद, माझी सकारात्मकता, माझी पॉझिटिव्हिटी वाढवत जातो, असं लेखकाचं म्हणणं आहे. कुकी जार मेथडचा मी परत एकदा उल्लेख करते. कुकी जार मेथड म्हणजेच काय? कुकी जार मेथड म्हणजे तुमच्या लहानपणापासून ज्या काही आनंदाच्या गोष्टी आहेत, तुमचं छोटे छोटे सक्सेस, अनेक चॅलेंजेस मधून तुम्ही कशा प्रकारे बाहेर पडलात, तुमच्या अनेक फेल्युअर्स मधून कसे तुम्ही बाहेर पडलात, त्याचं सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही लिहून काढायचे वहीमध्ये आणि त्यामधून स्वतः मोटिवेशन द्यायचंय. याला कुकी जार मेथड म्हणतात. आणि या कुकी जार मेथडच्या आधारे लेखकाने अनेक रेकॉर्ड केलेला आहे. ज्यावेळेस त्याचा हार्ट सर्जरी झाली, पहिली हार्ट सर्जरी झाली, त्यावेळेस लेखकाने या कुकी जारचा जबरदस्त वापर केला आणि सेकंड हार्ट सर्जरीच्या वेळेस सुद्धा अल्ट्रा मॅरेथॉनचं रेकॉर्ड त्याने केलेलं आहे. येस, आपण चॅलेंज पुढे जाऊया. चॅलेंज 7 कडे जाऊया. द बॉटम लाईन इज दॅट लाईफ इज वन बिग माइंड गेम. मी आता म्हणल्याप्रमाणे तुमचं माइंड हे आहे, हा खूप मोठा असा गेम आहे आणि तुमची माइंड पॉवर खूप जबरदस्त आहे, असं लेखकाचं मन आहे. त्यामुळे तुमच्या माइंडचा पुरेपूर वापर करा आणि अनेक यश तुम्ही प्राप्त करू शकता. मेक युअर सेल्फ बेटर, वेक अप अर्ली अँड डू सम फिजिकल ट्रेनिंग. जेव्हा मी सकाळी माझ्या फिजिकल ट्रेनिंगसाठी 3 तास सकाळी दररोजचं देतो, 5 वाजता उठतो आणि माझ्या फिजिकल ट्रेनिंगला मी देतो, तेव्हा मी इतरांपेक्षा माझ्या स्वतःबद्दल सेल्फ अवेअरनेस स्वतः जास्त वाटतो. माझा सेल्फ कॉन्फिडन्स इतरांपेक्षा खूप जास्त आहे याची मला जाणीव होते. आणि मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतं, माझ्याकडे शिक्षण नव्हतं, माझ्याकडे कोणतंही ओळख नव्हती, माझं नाव कोणालाच माहिती नव्हतं, तेव्हा मी माझे रिच्युअल्स बनवले. सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली आणि मी माझे रिच्युअल्स बनवून याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून मी आजपर्यंत दररोज सकाळी लवकर उठतो आणि या सकाळी लवकर उठण्याने माझं माइंड खूप चांगल्या प्रकारे काम करतं. मेंटली आणि फिजिकली मी दोन्हीही प्रकारे माझ्या माइंड गेमचा वापर करतो, असं लेखक इथे म्हणतो. सो तुम्हीही लवकर उठा आणि काहीतरी फिजिकल ट्रेनिंग करा. नक्कीच तुम्हाला हे खूप छान प्रकारे अनुभव येईल. येस, C7 असं टाईप करा कमेंट बॉक्समध्ये. हे चॅलेंज ऍक्सेप्ट असेल तर पुढे जाऊया. चॅलेंज 8 कडे जाऊया. मल्टीटास्कर बनू नका, असं लेखकाचं म्हणणं आहे.
तुम्ही एकच ध्येय ठरवा, एकच काम हाती घ्या आणि त्याला 100% तुमचं एफर्ट लावा आणि तुम्ही त्यामध्ये सक्सेस मिळवू शकता. मल्टीटास्कर बनण्याने तुमचं ध्येय हे कन्फर्म राहत नाही, असं लेखकाचं म्हणणं आहे. तर तुम्ही मल्टीटास्कर बनण्यापेक्षा तुम्ही एकाच ध्येयावर फिक्स राहा. आठवड्याचं नियोजन करा. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक कामाला तुम्ही किती वेळ लागणार त्यानुसार तुमचं शेड्यूल बनवा. सोमवार ते शनिवार रविवार ते सोमवार याप्रमाणे तुमचं शेड्यूल आठवड्याचं बनवा आणि त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात तुमच्या झोपेला डिस्टर्ब न करता तो ऍक्शन प्लॅन वर काम करायला सुरुवात करा, असं लेखकाचं इथे म्हणणं आहे. येस, पुढच्या चॅलेंज कडे जाऊया. चॅलेंज 9 मध्ये लेखक काय म्हणतो, तुम्ही नंबर 1 बनण्यासाठी काय काय करू शकता त्या सगळ्या गोष्टी करायला आजपासून सुरुवात करा आणि आत्तापासून सुरुवात करा. तुमच्या आसपास अनेक यशस्वी व्यक्ती असतील, परंतु त्यांच्या यशावर जळत बसण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस कसे बनाल, यासाठी तुम्ही त्यांच्यापेक्षा नंबर 1 कसे बनाल यावर काम करायला सुरुवात करा. तुमचा ऍक्शन प्लॅन बनवा आणि त्या ऍक्शन प्लॅन नुसार तुमचं काम सुरुवात करा, असं लेखक आपल्याला चॅलेंज 9 मध्ये सांगतो. सो C9 असं टाईप करा कमेंट बॉक्स मध्ये, हे चॅलेंज ऍक्सेप्ट असेल तर. आणि चॅलेंज 10 कडे जाऊया आपण. चॅलेंज 10 मध्ये लेखक म्हणतो, डिस्क्राईब हाऊ यू हँडल युअर फेल्युअर्स. तुम्ही तुमच्या एक वही घ्या सेपरेट आणि त्याच्यामध्ये तुमचे जे फेल्युअर्स आलेले आहेत त्याला तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं त्याचं डिस्क्रिप्शन द्या. आपल्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात, त्या चढ उतारांना तुम्ही कशा प्रकारे सामोरं गेलात हे सगळं लिहून काढा अँड मेक युअर ऍक्शन रिपोर्ट. आणि त्यानुसार तुमचा पुढच्या सक्सेस, तुमच्या पुढच्या ध्येयांसाठीचा ऍक्शन रिपोर्ट तयार करा आणि त्याप्रमाणे कामाला लागा, असं म्हणतो लेखक. असं म्हणतो इथे अनेक अपयश आपल्याला येतात, तर त्यावर रडत बसण्यापेक्षा नवीन ऍक्शन रिपोर्ट तयार करा, असं इथे. मिशेल फिलिप्स मला इथे वाक्य आठवतं इथे, की मी जेव्हा रेकॉर्ड बनवतो तेव्हा ते रेकॉर्ड मी कसं, माझं स्वतःचं रेकॉर्ड मी कसं पाडणार याचा मी नवीन ऍक्शन प्लॅन बनवतो, असं मिशेल फिलिप्स अमेरिकन स्विमर याचं हे वाक्य आहे. सो खूप पॉवरफुल आहे हे चॅलेंज 10. चॅलेंज 11 मध्ये लेखक आपल्याला सांगतो, प्रत्येक संकटाच्या वेळेस स्वतःला विचारा की जर मी माघारच घेतली नाही तर काय होईल. यस, आपण प्रत्येक जेव्हा आपल्यावर संकट येतं, एखादं दुःख कोसळतं, तेव्हा आपण रडत बसतो, हे माझ्यावरच का यायला पाहिजे, ही वेळ माझ्यावरच का आली, हे आपण रडत बसतो. तर त्यावेळेस आणि आपण जाणून बुजून किंवा मग आपण न कळतेपणाने का होईना, परंतु आपण माघार घेण्याचा विचार करतो. तर लेखक म्हणतो, मी माघारच घेतली नाही तर काय होईल यावर विचार करा, असं लेखक इथे आपल्याला चॅलेंज 11 आपल्या समोर ठेवलेलं आहे लेखकाने. अगदी पॉवरफुल आणि जबरदस्त असं हे चॅलेंज आहे. सो हे चॅलेंज ऍक्सेप्ट असेल, सो C11 असं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. सो खूप पॉवरफुल अशा हे चॅलेंजेस आहेत. चॅलेंज 1 to 11 हे आपलं जीवन बदलून टाकतील आणि आपल्या अनेक अशक्यतांना आपण शक्यतेमध्ये आणू, असं या लेखकाचं म्हणणं आहे. सो लेखकाने या पुस्तकातून मी अजून काही गोष्टी काढलेल्या आहेत, मी त्या तुम्हाला तुमच्या समोर ठेवते. यस, काही मुद्दे मी काढलेले या पुस्तकातून. यस, डेव्हिड गोगिन्स यांचं या पुस्तकातून, कांट हर्ट मी या पुस्तकातून, सीक आउट पेन, फॉल इन लव्ह विथ सफरिंग. तुम्ही जेव्हा तुमच्यावर दुःखाचे संकट येतात त्यावेळेस त्यावर रडत बसू नका, तर त्याच्या दुःखाला कवटाळा, असं लेखकाचं इथे म्हणणं आहे. आय ब्रेन वॉश्ड माय सेल्फ इन टू क्रॅव्हिंग डिस्कम्फर्ट. म्हणजे तुमच्या डिस्कम्फर्ट, तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि तुमचा ब्रेन वॉश करा. एक मिनिट. पुढे पॉइंट कडे जाऊया. ओनली यू कॅन मास्टर युअर माइंड
फक्त तुम्ही आणि तुम्ही स्वतःच तुमच्या मनाचे शिल्पकार आहेत, हे इथे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. सो मनाच्या शक्तीला पूर्णपणे वापरा आणि तुम्ही तुमच्या ध्येयांना सक्सेसफुल करून दाखवा, असं लेखक इथे म्हणतो. टर्न ऍडव्हर्सिटी इंटू फ्युअल. तुमच्या आसपास अनेक वाईट व्यक्ती असतात, तुमच्या जीवनात अनेक वाईट गोष्टी घडतात, परंतु त्या सगळ्या ऍडव्हर्सिटीला तुमच्या फ्युअल मध्ये रूपांतरित करा आणि तुमचं जीवन खूप आनंदी होईल. माझ्या जीवनात लहानपणापासून अनेक ऍडव्हर्सिटी होत्या. माझे स्वतःचे वडील मला अगदी क्रुएलिटीने वागवायचे, परंतु मी या सगळ्या ऍडव्हर्सिटीला फ्युअल मध्ये रूपांतरित केलो, असं लेखकाचं इथे म्हणणं आहे. कॉन्फिडन्स कम्स फ्रॉम पर्सनल अकाउंटेबिलिटी. माझा स्वतःचा सेल्फ अवेअरनेस, मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःवर मी स्वतःची काळजी घेतो, या सगळ्यातूनच माझा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीतून नाही, असं लेखकाचं म्हणणं आहे. यू नीड टू ट्रेन मोर. आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्याला जास्त वेळ द्या आणि त्यावर काम करायला सुरुवात करा, असं लेखक इथे सांगतो. राईट डाऊन युअर अनकम्फर्टेबिलिटी. जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गोष्टी अनकम्फर्टेबल आहेत, काही फेल्युअरच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या लिहून काढा, असं लेखकाने इथे आपल्याला सांगितलेला आहे. सो खूप पॉवरफुल पॉइंट आहेत हे. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जबरदस्त मोटिवेशन नक्कीच मिळालेलं असणार आहे. ही बुक समरी कशी चाललेली आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर मान्य असतील तर मला कमेंटमध्ये तसं सांगा. आजचा हा आपला शेवटचा भाग होता आपल्या या बुक समरीचा. आणि आतापर्यंतचे सगळे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही नक्की पहा, आणि जेणेकरून या जबरदस्त पुस्तकामुळे तुम्हाला एक वेगळं इन्स्पिरेशन मिळेल आणि तुम्ही कामाला लागाल, तुमच्या ध्येयावर ठाम राहाल. सो ह्या बुक समरीचा हा शेवटचा भाग तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आज आपण ही बुक समरी इथे संपवत आहोत. सो त्यासोबतच तुमच्या वॉकिंग स्टेप्स ज्या आहेत impact.io वर डोनेट नक्की करा, जेणेकरून अनेक गरजूंना त्याची मदत होईल. तुमचं गोल बुक, तुमचं विजन बुक वाचा. त्यासोबतच तुमच्या ध्येया संदर्भातील ज्या 10 गोष्टी तुम्हाला आठवल्या असतील दिवसभरामध्ये, त्या 10 गोष्टी एका वेगळ्या वहीत लिहून ठेवा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा. त्यासोबतच आपण इथे थांबूया. मिशन ऑनलाईन स्वराज्य मिळवणे हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच. स्वस्थ राहा, मस्त राहा, ऍक्शन घेत राहा, काहीतरी करत राहा आणि पुढे जात राहा. येस, थँक्यू सो मच. खूप छान प्रतिसाद तुम्ही या बुक समरीला दिलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही परत एकदा बुक समरी पहा आणि सगळे कमेंट्स करा. येस, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड नाईट.